आणि यापुढची बातमी बीडमधनं आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे गेले कित्येक महिने बातम्यांमध्ये असलेला बीड जिल्हा आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं नाव पुन्हा चर्चेत येत आहे। 27 जूनला बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी शिक्षक विजय पवार, प्रशांत खाटोकर यांना अटक झाली आहे। हे दोघेही जण पीडितेला वारंवार क्लास संपल्यावरती केबिनमध्ये बोलवायचे, तिच्यासोबत जबरदस्तीनं अश्लील वर्तन करायचे। या प्रकारामुळे पीडिता मानसिक तणावाखाली गेली, दबावाखाली गेली। पालकांनी तिला विचारणा केली असता तिनं घडलेला प्रकार पालकांना कथन केला आणि संपूर्ण प्रकरण उजेडात आलं। या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर धनंजय मुंडेंनी गंभीर आरोप केलेले। या प्रकरणी क्षीरसागर यांचे सीडीआर तपासले जावेत अशी मागणी मुंडेंनी केली आहे। तर आरोपीला आरोपीप्रमाणे शिक्षा व्हावी, कुणी कुणाचं राईट हँड लेफ्ट हँड असं पाहू नये अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे। गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे। ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक राजकीय पाठबळ असल्याचा आरोप केला जातोय। संदीप क्षीरसागरांचा कुठेतरी याला बरदहस्त आहे असं देखील आरोप करण्यात येतो। हा आरोपी असतो तो राईट लेफ्ट हँड कोणाचा असतो याला अर्थ नाही। शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसाच्यावर कारवाई झाली पाहिजे। अत्यंत कठोर अशी कारवाई होईल। तर एकीकडे धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेले असताना आरोपी विजय पवार याचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेत। त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना सुद्धा सुरुवात झाली आहे। दरम्यान धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरांवरती आरोप केल्यावर राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपण पाहूया। गोडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे। आरोप करताना कुठेतरी त्याला पुरावा लागेल आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो। SIT लावू द्या, नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी, केलीच पाहिजे। त्याच्यावर नाही त्या ज्या मुलीवर अत्याचार झालाय, अन्याय झालाय, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत बजरंग सोनवणे खासदार म्हणून आहे। अनेक जागा अनेक या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत अशी चर्चा चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये। मग याच्या मागचा कोण आहे, या आकाच्या मागचा आका कोण आहे, हा पण आता शोधणं गरजेचं आहे। याच्या मागे कुणाची साथ आहे, कुणाची ताकद आहे, यांनी पळून कुणा कसा गेला ते माणसं, ते आरोपी इथून बाहेर कसे गेले, हे सगळं आवश्यक असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण ही केस फास्ट कोर्टामध्ये चलवून या आरोपीला तातडीची शिक्षा व्हायला पाहिजे।